अहिल्यानगर मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या खरवंडी कासारमध्ये एखाद्या गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपटासारखा थरार रंगला। रात्रीच्या किर्र अंधारात एका कुख्यात टोळीला वेढा घातलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला। या टोळीतील मुख्य विलनने पोलिसांवर थेट गोळी झाडली। ही गोळी एका पोलिसाच्या अगदी काही सेंटीमीटर अंतरावरून गेली। पोलिसाची थोडी हालचाल चुकली असती तर त्या पोलिसाचे काही खरे नव्हते। पुढच्या काही मिनिटात ही टोळी एका XUV कारमधून पसार झाली। अखेर पोलिसांनी धाडसत्र राबवत मंगळवारी या टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या। बरं, ही टोळी काही साधीसुधी नव्हती, तर थेट दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन या टोळीनं एका सोनाराला लुटले होते। सोनाराच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता। तब्बल 13 तोळे सोने व 1 किलो चांदीचे दागिने लुटून या टोळीने अक्कलकोट तालुक्यात दहशत बसवली होती। गेल्या 2-3 दिवसात पोलिसांच्या या सिंघम स्टाईलची सध्या चांगली चर्चा सुरू आहे। नेमकं काय घडलंय खरवंडीत आणि नगरच्या या टोळीनं नेमकं काय केलं होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। 29 मे रोजी महाराष्ट्र हादरला। सोनाराला लुटण्याची एक खळबळजनक घटना अक्कलकोट तालुक्यातील जेऊर करजगी रस्त्यावर घडली। विशेष म्हणजे भर दुपारी घडलेल्या या घटनेत या व्यापाऱ्याच्या अपहरणाचाही प्रयत्न झाला। अखेर 1 किलो चांदीचे दागिने, सोबतच्या बॅगमधील सोन्याचे दागिने व व्यापाऱ्याच्या अंगावरील दागिने घेऊन या टोळीने पोबारा केला होता। 29 मे रोजी सकाळी 11च्या सुमारास अभिनंदन पोतदार वय 57 हे सराफ नेहमीप्रमाणे आपल्या घरातून सोन्या चांदीचे दागिने घेऊन दुकानाकडे जात होते। पोतदार हे जेऊरमध्ये राहतात, परंतु त्यांचे दुकान हे करजगी गावात आहे। रोज सकाळी आपल्या दुचाकीवरून दागिने घेऊन दुकानात जाण्याचा त्यांचा दिनक्रम होता। तसे ते शुक्रवारीही दुकानाकडे निघाले होते, परंतु जेऊर गावापासून काही अंतरावर असलेल्या सोलर प्लांट जवळ त्यांना एका 4 चाकी गाडीने अडवले। त्या गाडीत बरेच लुटारू होते। पोतदार यांच्या दुचाकीला कार आडवी लावून या टोळीनं पोतदार यांना काही काळाच्या आत मारहाण करायला सुरुवात केली। एकानं त्यांच्या गळ्यात अडकवलेली बॅग हिसकावून घेतली। आता ही टोळी त्यांच्या कारमध्ये बसणार तोच एकाची नजर जखमी पोतदार यांच्या गळ्यातील व हातात असलेल्या सोन्याच्या चेन व ब्रेसलेटकडे गेली। त्यानंतर या टोळीनं थेट जखमी पोतदार यांनाच कारमध्ये बसवलं। कारमध्ये पुन्हा पोतदार यांना मारहाण करण्यात आली व त्यांच्या अंगावरील सगळे दागिने लुबाडण्यात आले। पोतदार यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या गळ्याला चाकू लावण्यात आला। नंतर काही अंतरावर असलेल्या कणबस गावाजवळ जखमी पोतदार यांना कारमधून फेकून देत ही टोळी सोलापूरच्या दिशेने पसार झाली। ही घटना खतरनाक होती। कारमध्ये 4 जण होते व ते शुद्ध मराठीत बोलत होते, एवढंच जखमी पोतदार यांनी पोलिसांना सांगितलं। तब्बल 13.5 तोळे सोन्याची व किलोभर चांदीची लूट झाली होती। पाळत ठेवून हा गेम वाजवण्यात आला होता। पोतदार हे रोज सकाळी जेऊरवरून करजगी गावात दुचाकीवरून येतात, याची या टोळीनं रेकी केली होती। त्यानंतर हे अपहरण नाट्य घडवण्यात आले। त्यानंतर अक्कलकोट दक्षिण पोलिसांची 2 व शहर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने हा तपास सुरू केला। गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची कुंडली बाहेर निघाली। तांत्रिक तपास, त्या परिसरातील मोबाईल नंबर मिळून नंतर त्यांच्या लोकेशनचा तपास सुरू झाला। अखेर हा तपास आला थेट अहिल्यानगरपर्यंत। सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून या दरोड्याचा समांतर तपास सुरू होता। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पावलस उर्फ मेहेर गायकवाड हा नगर जिल्ह्यातील खरवंडी कासार येथील कुख्यात आरोपी या लुटमारीत सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी काढली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक पाथर्डीत दाखल झाले। पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समन्वयाने खरवंडी कासार बीटचे पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटुळे व गृहरक्षक मिठू खेडकर यांची मदत घेऊन आरोपींचा शोध सुरू झाला। गुरुवारी 4 जूनला रात्री 10:30 वाजेच्या सुमारास पावलस गायकवाड हा त्याच्या घरासमोर पाईपलाईन दुरुस्त करत असल्याचे पोलिसांना दिसले। ही संधी साधून पोलिसांनी पावलसला वेढा घातला। पावलस सोबत काही इतरही 3 आरोपी होते। पोलिसांनी या सर्वांना वेढा घातला। या टोळीला शरण येण्याचे आवाहन पोलिसांनी केले। गोंधळलेल्या पावलसने सिने स्टाईल प्रतिकार केला। कमरेला असणाऱ्या पिस्तूलमधून थेट आपल्याला धरायला येणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला। अगदी काही सेंटीमीटरने गोळी चुकली आणि पोलीस स्वसंरक्षणार्थ थोडे मागे हटले। याच संधीचा फायदा घेऊन पावलस आपल्या टोळीसह एका पांढऱ्या रंगाच्या XUV कारमधून बीडच्या दिशेने फरार झाला। रात्री 11:15च्या सुमारास हा सगळा थरार रंगला। सोलापूरसह पाथर्डी पोलीस पथक रात्रीच्या अंधारामुळे माघारी फिरले। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी
नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे आपल्या पथकांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आता नगरच्या पोलिसांकडून या टोळीचा शोध सुरू झाला. अखेर 9 जूनला पोलिसांनी पावलस सोबत गाडीतून पसार झालेल्या सुदाम बबन राठोड, इब्राहिम मोहम्मद सय्यद व कृष्णा उर्फ रंगा बाळू पवळे सर्व राहणार खरवंडी कासार यांना जेरबंद केले. या टोळीचा म्होरक्या पावलस अजूनही फरार आहे. या तिघांनाही 11 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या तिघांच्या तपासात अक्कलकोट तालुक्यातील सराफ लुटीचा गेम व पोलिसांवरील हल्ला नेमका कुणी व कसा केला हे समजणार आहे. दरम्यान या प्रकारानंतर खरवंडी कासार पुन्हा एकदा चर्चेत आले. मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेलं हे गाव गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी जगतात पाय रोवू लागले आहे. बनावट दारू विक्रीचे रॅकेट, लूटमारीचे रॅकेट, दरोडा घालणाऱ्या टोळ्या अशा सगळ्यांचे आश्रयस्थान म्हणून हे गाव आता बातम्यांमध्ये झळकू लागले आहे. गोव्याची बनावट दारूही या गावात काही दिवसांपूर्वी सापडली होती. या सगळ्या टोळ्यांचा बंदोबस्त कधी होईल असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.